नमस्कार मित्रांनो, मी विनोद बांधणकर. मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील पदाची भरती या ठिकाणी आयोजित केलेली आहे. यामध्ये पोलीस पाटील पदाच्या किती जागा या ठिकाणी रिक्त आहे, किती तारखेपासून फॉर्म भरणे सुरू होणार आहे, काय आहे शेवटची तारीख आणि यामध्ये लेखी परीक्षा जी घेण्यात येणार आहे, त्या लेखी परीक्षेची तारीख काय आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा. चला तर पोलीस पाटील भरतीबद्दल आपण या ठिकाणी सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊया. मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलमधील गुगल या पेजवर गेल्यानंतर सर्च ऑप्शनमध्ये हिंगोली जिल्हा या ठिकाणी टाकल्यानंतर या ठिकाणी हिंगोली जिल्ह्याची साईट या ठिकाणी ओपन होईल. त्या साईटवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पोलीस पाटील भरतीबाबत मार्गदर्शक शासन निर्णय, पोलीस पाटील भरती कार्यक्रम पत्रिका, पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026 याबद्दल विस्तृत माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तसेच महत्वाची सूचना सुद्धा या ठिकाणी चालत आहे. यामध्ये सांगण्यात आलेले आहे की पोलीस पाटील भरती प्रक्रिया ही गुणवत्तेवर आधारित या ठिकाणी होणार आहे. गुणवत्तेच्या आधारावर या ठिकाणी निवड या ठिकाणी होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला जर कोणी पैशाची मागणी या ठिकाणी करत असेल, कुठे आश्वासने या ठिकाणी देत असेल, तर त्या संदर्भात ही एक दंडनीय गुन्हा या ठिकाणी आहे आणि या संदर्भातली तक्रार सुद्धा तुम्ही दिलेल्या नंबरवरती या ठिकाणी करू शकता, अशी ही सूचना या ठिकाणी आहे. आता आपण या ठिकाणी पोलीस पाटील भरतीची जाहिरात काय आहे या ठिकाणी आपण सविस्तर बघूया. मित्रांनो, पोलीस पाटील यांची रिक्त पदे भरण्याबाबत या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातील पोलीस पाटील यांची एकूण मंजूर पदे 647 आहेत. त्यापैकी कार्यरत पदे 304 असून रिक्त पदे 343 आहे. म्हणजे रिक्त पदे 343 साठी ही या ठिकाणी पोलीस पाटील भरती या ठिकाणी होणार आहे. सदर पदे रिक्त असल्यामुळे गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकारी यांना आवश्यक ती माहिती मिळवण्यास अडचण निर्माण होत आहे. सदर अडचण निर्माण होऊन गावातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढू नये, गावातील नागरिकांचे सामाजिक स्वास्थ्य व शांतता अबाधित राहील, नैसर्गिक आपत्ती सारख्या अडचणीमध्ये योग्य ती उपाययोजना तातडीने करता करता येण्यास मदत होईल. या दृष्टिकोनातून पोलीस पाटलाची रिक्त पदे तातडीने भरणे क्रमप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये सदर कामी एकसूत्रता असणे या दृष्टिकोनातून पोलीस पाटील भरती प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक ठरवून देणे योग्य वाटत असल्याने महाराष्ट्र पोलीस ग्राम पोलीस अधिनियम 1967 चे कलम 3 नुसार प्राप्त अधिकारानुसार खालील प्रमाणे निर्देश स्वरूपात वेळापत्रक ठरवून देण्यात येत आहे. पोलीस पाटील भरती प्रक्रियेचे वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेले. यामध्ये अनुक्रमांक 1, 2, 3 व 4 यामध्ये 4 नंबरचा मुद्दा असा आहे की जाहिरात प्रसिद्ध करणे. या ठिकाणी 8 जानेवारी ते 10 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पोलीस पाटील भरती प्रक्रियेची जाहिरात या ठिकाणी पेपरवर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर 5 नंबरचा मुद्दा असा आहे की अर्ज मागवणे. 12 जानेवारी ते 26 जानेवारी 2026 पर्यंत या ठिकाणी पोलीस पाटील भरती प्रक्रियेसाठी अर्ज या ठिकाणी मागवण्यात येणार आहे. तर 12 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे आहे. त्यानंतर 6 नंबरचा मुद्दा अर्जाची छाननी करणे व अर्जदार यांना प्रवेशपत्र वाटप करणे. यामध्ये 27 जानेवारी ते 30 जानेवारी 2026 मध्ये ही प्रक्रिया या ठिकाणी चालणार आहे. अर्जाची छाननी होईल आणि अर्जाची छाननी झाल्यानंतर प्रवेशपत्र वाटप या ठिकाणी 27 जानेवारी ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत या ठिकाणी करण्यात येणार आहे. आता लेखी परीक्षा घेणे. ही लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 रोजी या ठिकाणी लेखी परीक्षा या ठिकाणी घेण्यात येणार आहे. मुद्दा नंबर 8 मध्ये लेखी परीक्षा निकाल प्रसिद्ध करणे. लेखी परीक्षा निकाल हा 10 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 9 नंबरचा मुद्दा पात्र उमेदवार यांची तोंडी परीक्षा मुलाखती घेणे व अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्ध करणे. 11 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 2026 या ठिकाणी पात्र उमेदवार यांची तोंडी परीक्षा घेण्यात येईल, मुलाखती घेण्यात येईल आणि अंतिम उमेदवाराची यादी या ठिकाणी 11 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत प्रसिद्ध करण्यात येईल. 10 नंबरचा मुद्दा पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देणे. 13 फेब्रुवारी 2026 रोजी या ठिकाणी पात्र उमेदवारांना या ठिकाणी नियुक्त पत्र या ठिकाणी देण्यात येणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो, या ठिकाणी ही पोलीस पाटील भरतीची प्रवेश प्रक्रियाची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघितली. या ठिकाणी लेखी परीक्षा या ठिकाणी घेण्यात येणार आहे.
त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी या ठिकाणी करावी लागेल आणि दिलेल्या तारखेच्या दिवशी तुम्हाला या ठिकाणी पेपर या ठिकाणी द्यावा लागणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो ही होती पोलीस पाटील भरती संदर्भातली संपूर्ण माहिती. तसेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.